चला मंडळी, आता आम्ही इकडे चाललेलो आहोत. संकेतच्या हातात आता एक बोरसा आहे बघा, फणस काढायचा आहे. आणि तिकडे संकेतचा स्टुडंट, नाव काय त्याचं संकेत? करण. हाँ रहता बदलापुर में, आया हूँ कोकण में। कोकण में आया, कैसा है कोकण? बहुत अच्छा है। बहुत अच्छा है ना? हाँ, हाँ. अभी किसकी तैयारी कर रहे हैं अभी तो? एथलीट की। आंबा खाल्ला की ना? आंबा, हम्म, मँगो, आंबा काय काय दिलं त्याने? आम, कलिंगड़। कलिंगड आणि काजू. हाँ, काजू मतलब ये, हाँ हाँ, भाजी दिया ना उसने. हाँ। हाँ, वो फेमस है इधर का. तर मित्रांनो, हा करण आहे, संकेतचा स्टुडंट आहे. बदलापूरमध्ये अकॅडमी आहे. संकेत, अकॅडमीचं नाव काय? रणहोली। रणहोलिक अकॅडमी. त्या अकॅडमीमध्ये आपला मित्र संकेत आहे, तो आपला ट्रेनर आहे बदलापूरमध्ये. हे बघा मित्रांनो, आता आपलं करवंद पण भेटले बघा, पिकलेली. तर मंडळी, आता आपण एक चांगलं करवंद भेटलं पिकलेलं आहे. खाऊया आता आपण. अलग अलग टेस्ट आहे। जरा आंबट आहे, हाँ, थोडं आंबट होतं, पण बरं आहे. या वर्षीचं पिकलेलं करवंद खायला मिळालं इकडे आपण आल्यामुळं. नमस्कार मंडळी, मी हरीश आपलं स्वागत करतो कोकणातील एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, तुमचं दुपारचे 3 वाजता स्वागत आहे. तर आता आपण जाणार आहोत जंगलामध्ये, म्हणजेच राजूदाच्या इकडे, बागेच्या इकडे आपण जाणार आहोत. फणस आणि करवंद काढण्यासाठी आपण जाणार आहोत. त्या अगोदर चॅनलवरती नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, त्याबरोबर लाईक आणि शेअर पण करा. चला मंडळी, आता आम्ही इकडे चाललेलो आहोत. संकेतच्या हातात आता एक बोरसा आहे बघा, फणस काढायचा आहे. आणि तिकडे संकेतचा स्टुडंट, नाव काय त्याचं संकेत? करण. तो बिहारवरून आहे ना? बिहारवरून आलेला, म्हणजे मुंबईला इकडं कुठे असतो तर? बदलापूरला असतो तर. आता आम्ही 4 जण चाललेलो आहेत. चल. हां. पण यंदा काहीच नाही, एक पण दिसत नाही. तर मंडळी, आता आमची जाता चर्चा अशी आहे की अगोदर ज्यावेळी आम्ही लहान वगैरे होतो ना, त्यावेळी कसं रायवली आंबा आहे ना भरपूर असायचा. आणि आता तर रायवली आंबा आहे ना कुठे दिसत पण नाही, असा पूर्णपणे गायब झालेला आहे, अशी चर्चा चालू आहे आमच्या. आता इकडे जंगलामध्ये आलेलो आहोत. पहिले बैल भरपूर असायचं ना, आता कोणाचं बाबांना तर बैल वगैरे किती असतात. मंडळी आहे, फणसाच्या झाडावरती फणस किती लागलेत बघा. बघा, नुसतं गडच्या गड आहे बघा, ते वरपर्यंत आहेत.
चला मंडळी, आता आपण एक चढण चढून आलेलो तिकडे. आता अजून एक चढण लागले बघ. बघा इकडे खाली बघू शकता किती चढण आहे ते. अजून एक चढण चालू झाले आता. हा वारुळ बघा केवढं मोठं आहे. हा? आता गुगल जेमिनाई वर टाकायला लागेल. लाल मुंग्या आहेत काय? लाल मुंग्या चावले ते भारी आहे एकदम. झुंड नाही भेटला पाहिजे. इथे जांभळं आहेत काय रे? तर मंडळी आता आपण इकडे आलेलो त्यांनी जंगलामध्ये. इथे जांभळीची झाडं किती आहेत बघा जांभळीचे. बघ वरती जांभळं आहे पण तो अजून पिकलेली नाहीत, हिरवी आहेत. 4 ते 5 झाडे जांभळीनीची आहेत. ते बघा तिकडे पण आहेत आणि तिकडे एक आहे. इकडे आता संकेतची जांब आहे बघा. धरलं चांगले बऱ्यापैकी. परवा नेलं काय रे? किती नेलं तरी? 1.5 किलो. इकडे करण पण आहे बघा. करण किधर से है किरण तू? बिहार। बिहार से? अभी रहता किधर है? कोकण में। बदलापुर? हाँ रहता बदलापुर में, आया हूँ कोकण में। कोकण में आया. कैसा है कोकण? बहुत अच्छा है। बहुत अच्छा है ना. हाँ हाँ. अभी किसकी तैयारी कर रहे हैं अभी तो? एथलीट की। हाँ? खाता हूँ। खाता नहीं तू इधर की कुछ भी? खाता हूँ। अरे काय तू. आंबा खाल्ला की ना? आंबा मँगो आंबा काय काय दिलं त्याने? आम, कलिंगड। कलिंगड आणि काजू. हाँ काजू मतलब ये. हाँ हाँ भाजी दिया ना उसने. हाँ। हाँ वो फेमस है इधर का. तर मित्रांनो हा करण आहे, संकेतचा स्टुडंट आहे. बदलापूरमध्ये अकॅडमी आहे. संकेत अकॅडमीचं नाव काय? रन होलिक अकॅडमी. त्या अकॅडमीमध्ये आपला मित्र संकेत आहे, तो आपला ट्रेनर आहे बदलापूरमध्ये. अब तिकडे आता जांभी जमा करतात आहे. कुठे काट्यातने गेलेत बघा ते. परवा म्हणतो संकेतने इकडून 1.5 किलो जांभी न्यायला त्या जांभीच्या. ही कसली फला रे? कसलं घड लागलंय बघ. हे बघ काय आहे दा? कुंभियाची. कुंभियाची फला बघा. है ना. लिट्टी चोखा। लिट्टी चौका चोखा जाऊन दे मित्रांनो. त्याच्याकडे काहीतरी एक चांगलं फेमस असं काहीतरी आहे. इकडे बघा, इकडे करवंद दिसतंय. इकडे करवंद आहे बघा. ये चला इकडं पूर्ण मला रिकामी दिसतोय बघा. होय राजू दा, पहिली इकडं शेती करायची ना? पूर्वी इकडे कशी शेती वगैरे इकडे करायची बघा. आता इकडे आपण भरपूर वरती आलेलो आहोत जंगलामध्ये. इकडे ही शेती वगैरे पूर्वी करायची. आता कसं शेती वगैरे प्रमाण भरपूर कमी झाले.
कसलं? चारा बरोबर आम्ही परवा बघितली होती. हं? पिकलेली आहे? अरे हा रे पिकली. मग इकडे लवकर साड्यावर लवकर पिकतात होय ना. हे बघा मित्रांनो, आता आपल्याला करवंद पण भेटले बघा पिकलेली. करण कैसे लगता है देख. अच्छा या वो क्या आंबट आंबट है. ये वाइट वाइट के ये तो वैसे ही रहता है. तर मित्रांनो आपल्याला आता इथं पिकलेली करवंद भेटलेली आहेत आणि करण खातोय. करण पहिले कभी खाया क्या? नहीं खाया. अरे काय तू कैसे है? कैसा है? आंबट है थोड़ा सा, मीठा है, मीठा भी आंबट रहता है, दोनों भी रहता है। मीठा है. मीठा आहे ये का? खा के- हां ये कप है, हाँ रे ये तर चला आपण पण एक खाऊया आता. यंदा का हे- टेस्ट, ये इस साल हे का हिरवं आहे वाटतं जरा रे. दुसऱ्या दे पिकाचे जरा. ये बघ, हां इस साल का फर्स्ट। चला मंडळी आता आपण पण एक हाँ करवंद पिकलेले खाणार आहोत. और ये मुंग्या चला मंडळी आता आपण एक चांगलं करवंद भेटले पिकलेले. वो थोड़ा सा पहला वाला मीठा रहेगा, अभी वाला खट्टा। खाऊया आता आपण. वो अलग अलग टेस्ट का, अलग अलग टेस्ट रहता है। जरा आंबट आहे. हाँ कोई खट्टा रहेगा कोई मीठा रहेगा. हाँ मीठा भी रहता है, मीठा वाला सही लगता है। इसको करवन बोलते हैं, करवन। ये अभी जाते हैं, बच्चे लोग आते हैं ना गाँव मुंबई से, पेड़ को हाथ कैसे लगा सकते हैं, कांटा जो कितना थोडं आंबट होतं पण बरं आहे. घुसेगा ना या वर्षीचं नीचे से ऊपर आता पिकलेलं करवंद खायला मिळालं इकडे आपण आल्यामुळे. थोड्या दिवसाची करवंद आहेत ते आता पिकतील बघा. आपण थोड्या दिवसांनी परत एकदा येऊ इकडेच. तर मंडळी चॅनलवरती नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याबरोबर लाईक आणि शेअर पण करा. हाँ मीठा राइवल आम ऐसे ही खाने का, ऐसे ही। इसका कुछ नहीं है, पिछले वाला बहुत था, हा बघा इकडे एक रायवल आंबा आहे बघा. इतना मीठा है ना। पहिला भरपूर झाला होता संकेतला. पहिला आंबा या हाँ खूब भरपूर झाला. हा बघा इकडं हा आंबा रायवली आंबा आहे पण काय धरलेलं नाही बघा. किती आहेत रे? 4 आंबे दिसले। 4 आंबे आहेत. मग आपल्याला यायला लागलं होतं. राजू तर पिकलेत काय बघ. हां इथं थोडं म्हणजे तिकून मोजून 4 आंबे धरलेले आहेत बघा फक्त. तिकडे एक जांभळाचं झाड आहे. जांभूळ धरलेत काय? अजून लय वेळ लागेल पिकाय। तो तिकडे एक जांभळाचं झाड आहे. अजून लहान आहेत ना पण हे? भरपूर लहान आहेत. इकडे 2 आंबे आहेत. हे बघ इथं 2 आहेत. त्याच्यावरती तेच मोजलं की काय? काय झालं? तेच मोजलं. नाही नाही ते नाही, 3 आहे तो। हां म्हणजे आहेत 5-6 आहेत आंबं. वरती जांभळीन किती धरलं आहे ती बघ. बांबू घेऊ हातात. तर मंडळी आता आपल्यास पुढे जायचं आहे आणि पुढे कसं जाणं येणं नसल्यामुळे आहे ना रस्ता पूर्णपणे असा ब्लॉक आहे म्हणजे काटे वगैरे आहेत. त्यामुळे आता जरा संकेत तो रस्ता क्लिअर करतो. मग थोडा रस्ता जरा चांगला व्यवस्थित करतो म्हणजे आपल्याला जायला वगैरे बरं पडेल. हा बघा इकडं पूर्ण हे काय चिंच आहे काय रे? चिंच आहे ना ती. मग हे काय एक मस्त काठी झाली बघ. हे बघा इकडे करवंद किती आहेत बघा. इकडे आता थोड्या दिवसात आहे ना ही करवंद सगळी पिकणार आहेत. आता थोड्या दिवसांनी आपण येऊ मग परत करवंद काढायला. हे बघा इकडे किती धरलेले आहेत बघा.
आणि बघा इकडं पण करवंद आहे आणि इथं पिकलेलं आहे बघा एकच. आता थोडी करवंद पिकण्याच्या मार्गावरती आहेत. तर संकेतने थोडंफार साफ केले. नंतर आपण जरा पुढे जाऊया अजून. बाजूला कुठे जाते तिकडे? जाम आहे काय? मुंग्या बघा किती आहेत त्या. या जर चावल्या ना तर लय जबरदस्त अशा वेदना होतात बघा. मी पण करतो. इकडे संकेत आता जरा साफसफाई करते आणि आपली पूर्वीची वाट आहे बघा. ही वाले आहे ना रे. इकडे मंडळी हे पायरीचं झाड आहे. किती जुनं असेल बघा हे पायरीचं झाड. आणि इकडे पूर्ण जंगलच आहे. इकडे आता राजूदा बसलाय बघा आणि आपला संकेत भाऊ. संकेतने सगळी रस्ता पूर्ण साफ केलेला आहे. त्यामुळे आपल्याला आहे ना कॉन्ट्रॅक्ट त्यामुळं आम्हाला दम लागेल. आपल्याला आहे ना व्यवस्थित येता आले पुढे इकडे.